उद्धव ठाकरे गटाला दणका, जालन्यात शिंदे गटाकडून जल्लोष. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या 1.5 वर्षापासून चाललेल्या पात्र अपात्रच्या घडामोडीवर आज हिंदुत्वाचा व सत्याचा विजय झाला, असं म्हणत शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांनी आपल्या निवासस्थानी फटाके फोडून मिठाईचे वाटप करत जल्लोष साजरा केलाय. यावेळी शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर, युवा सेनेचे अभिमन्यू खोतकर, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख पंडित भुतेकर, भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, शिवसेना उपशहर प्रमुख शेख नजीर आदींची उपस्थिती होती. आणि मला असं वाटतं की निकाल हा पूर्णतः आपण याला नैसर्गिक न्याय म्हणू. ज्या बाजूने लोकप्रतिनिधी जास्त संख्या आहे, ज्या बाजूने सदस्य संख्या जास्त आहे, त्यांचाच खरा पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. देश पातळीवर अनेकदा सिद्ध झालं आणि आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा सिद्ध झालं की ज्याच्या बाजूने जास्त लोकप्रतिनिधी, जास्त आमदार आहेत, जास्त झेडपी सदस्य आहेत आणि त्यांच्या बाजूने पक्ष राहतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. खरं तर जो तुम्ही प्रश्न या ठिकाणी विचारला, काही याचिका आमच्या निकाली काढल्या असं मला निकालावरून जाणवलं आणि त्यामुळं त्यांना अपात्र केलं नाही हे खरं आहे. परंतु योग्य बाजू जर पुढे गेली असती तर ते अपात्र होऊ शकले असते. एकूण सर्वांगीण निकालाचा अर्थ काही सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तिकडून होऊ शकतो. नाही बघा, आता निकाल कसा जरी लागला असता तरी ती सहानुभूती या बाजूने किंवा त्या बाजूने राहिलीच असते. परंतु सुरुवातीपासून आम्ही जे म्हणत होतो की आमचा खरा अभिप्राय, आमचे खऱ्या अर्थाने शेवटी सदस्य संख्येवरती या ठिकाणी असतं. बहुसंख्य सदस्य आमच्या बाजूने होते आणि त्यामुळं हा निकाल आमच्या बाजूने येईल ही देशवासियांना कल्पना होती, राज्यातल्या जनतेला कल्पना होती आणि त्या पद्धतीने निकाल या ठिकाणी आलेला आहे.